श्री स्वामी समर्थ. मी दीप्ती विशाल धामनसकर आपणासमोर सादर करीत आहे बखर भाग 36. भीमरावांवर कृपा केली. भीमराव म्हणून एक स्वामींचा सेवेकरी होता. त्यांचे डोक्यास मोठे आवाळू होते. त्यांची मुद्रा चमत्कारिक दिसे. त्याने श्री स्वामी समर्थांची पुष्कळ दिवस मनोभावे सेवा केली. भीमराव व त्यांचा मुलगा बागेत जाऊन नित्य टोपलीभर फुले श्री समर्थांकरता घेऊन येत. सेवेकरीस त्यास थट्टेने 2 डोक्याचा माणूस म्हणून हाक मागित. एके दिवशी महाराज आनंदाने बागेत बसले असता भीमरावांनी फुलांची टोपली भरून आणली. त्यास दुरून येताना पाहताच सेवेकरी 2 डोक्याचा माणूस आला अशी थट्टा करू लागले व हसू लागले. त्याचबरोबर महाराजही 2 डोक्यांचा माणूस असे म्हणून खदाखदा हसू लागले. भीमराव फार खजील झाला. पण ही संधी फार बरी आहे असे पाहून तो श्रींस म्हणाला, लोक हसतात ते हसोत, पण आपण दीनदयाळ भक्तवत्सल्य असून आपले भक्तांचे व्यंग पाहून ते व्यंग दूर करणे आपल्या भक्तवात्सल्याचा धर्म आहे. तर या दिनावर कृपा करून व्यंगापासून मला मुक्त करावे, मग लोक का हसतील अशी श्रींची त्याने प्रार्थना केली. दयाळू कृपाळू महाराजास त्याची कीव आली, पण त्यास त्यावेळी ते काहीच बोलले नाहीत. रात्री भीमराव निद्रित असता स्वप्नात दर्शन देऊन त्याचे डोकीचे आवाळूवरून त्यांनी हात फिरवला. सकाळी भीमराव जागा होऊन पाहतो तो डोकीचे आवाळू फुटून त्याचे वीतभर कातडे लोंबू लागले. परमानंदाने भीमराव महाराजांचे दर्शनास गेला. 2 डोक्याचा माणूस 1 डोक्याचा होऊन आला असे पाहून सर्वांस आनंद झाला. भीमरावाने स्वप्नात महाराजांची दर्शन दिल्याबद्दलची हकीकत सर्वांस सांगितली. पुढे भीमरावांस चिंता पडली की कातडे कशाने बरे होईल. त्याने श्रींना विनंती केली की कातडे कापून टाकू की कसे. महाराजांनी तीर्थ अंगारा लावण्यास आज्ञा दिली. त्याप्रमाणे केल्यावर काही दिवसांनी कातडे आपले आप सुकून गेले. हल्ली भीमराव चितापूर म्हणून मोगलाईत गाव आहे. तेथे श्रींची भक्ती करीत आपल्या मुलांजवळ आहेत. श्री स्वामी समर्थ.